एवन जोडी देखील या सामन्याचा आनंद घेते, त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। फैजू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय, हा डॉट बॉल। खऱ्या अर्थाने गेली 4 दिवस या स्पर्धेसाठी ज्यांनी इंटरनेट सुविधा प्रोव्हाइड केली कैलासजी पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करूया। कपिल केने यांच्या शुभ हस्ते आपण कैलासजी पाटील साहेबांचे इथे सन्मान करूया। फुल टॉस त्याला पाठवलाय, वाईड इज लॉंग ऑन काऊ कॉर्नर, सीमा रेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार। थँक्यू सो मच कैलासजी पाटील साहेबांचा मनापासून आभार। गेली 4 दिवस इंटरनेट सुविधा आम्हाला प्रोव्हाइड केली। कपिल केने यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा विशेष सन्मान करतोय। ऑन साइडला खेळताय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत। एक धाव झाली कंप्लीट, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे। रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, परंतु एक रन शॉट आहे, त्यामुळे एकच धाव असेल। एक यशस्वी पुरस्कर्ते आणि मोहिली गावचे उद्योजक समाजसेवक किरण शेठ पाटील यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत या दोन्ही संघांना आणि खास करून या स्पर्धेसाठी। गावदेवी पिसे टीमसाठी सुवर्ण संधी आहे। प्रत्येक षटकारासाठी डॉक्टर घनश्यामजी पाटील साहेबांकडून 200 रुपयांचं पारितोषिक असेल। गावदेवी पिसे या टीमसाठी सुवर्ण संधी। जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल। परफेक्ट यॉर्कर ड्राइव्ह करतायत लॉंग ऑफला डीप मध्ये सूरज भगत आहेत। सूरज भगत चांगली फिल्डिंग करतायत। रन मशीन बायकर मॅन यासीन मोगल आणि सूरज भगत हे 2 बायकर मॅन आहेत बल्ल्याने या टीम कडून। ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार। होम ग्राउंड आहे समोर बल्ल्याने संघ ज्या संघाने आजचा दिवस गाजवलेला आहे। अप्रतिम बॅटिंग आजच्या दिवसामध्ये राहिली आहे। धावसंख्या 13, षटकार आलाय शेवटच्या बॉल वरती। 3 षटकांचा सामना। आमचे संवेद विश्वासजी केने आहेत। पीसी या टीम साठी सुवर्ण संधी येते। ऑन साइडला पुल करतायत, क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक, सीमा रेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार। अजय बिडवी साहेबांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल गावदेवी पीसी या टीम साठी। अजय बिडवी आणि विवेक
साहिल येत आहेत नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती सेफने विकेट मिळवली आहे या षटकामध्ये हाफ ट्रॅकर हुक करतायत बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार राऊंड विकेटने ऑन साइडला खेळतायत एक धाव झाली कंप्लीट दुसरीचा प्रयत्न सुरू आहे परंतु एकच धाव मिळेल या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल 29 धावा धावफलकावरती आहेत दोन षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी पीसे या टीमच्या अहमद गोलंदाजी मार्क वरती येत आहेत या अंतिम षटकामध्ये स्ट्राइक एंडला बॅट्समन साहिल आहेत ज्याने एक चौकार लगावलाय ओव्हर द विकेटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या आतली कडा लागते त्याच्यावरती मिळते एक धाव धावसंख्या एकने पुढे जाईल 30 धावा धावफलकावरती आहेत गावदेवी पीसे आणि MP स्पोर्ट्स बल्ल्यानी या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे सेमीफायनल नंबर 2 अंतिम षटक अहमद राईट आर्म ओव्हर द विकेटने ड्राइव्ह करता स्ट्रेट ड्राइव्ह आहे डीप मध्ये फिल्डर आहेत फैजू एकच धाव मिळते धावसंख्या एकने पुढे जाईल 31 धावा धावफलकावरती आहेत SRS चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन गेली 4 दिवस क्रिकेटचा थरार क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवतोय लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय मिळते अवांतर धाव धावसंख्या एकने पुढे जाईल 32 धावा मिड ऑफ आतमध्ये आहे तेच पाहिलं बॅट्समनने मिड ऑफ चोरून लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार ड्राइव्ह करतायत अलोंग द कार्पेट चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने फैजूला बीट करून लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चौकार चुका आणि चुका होत आहेत फैजू कडून अंतिम षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत 40 धावा धावफलकावरती गतीमध्ये परिवर्तन खूप लवकर लेन पिक केले पिकअप स्ट्रोक षटकार लगावला आणि भाग्यवान प्रेक्षकाने झेल देखील पकडलेला आहे या पण 100 रुपयांचं
पारितोषिक असेल निलेश केने यांच्याकडून. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 46. अंतिम चेंडू शिल्लक. शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल. एक धाव झाली कंप्लीट. सूरज येत आहे चेंडूवरती, उचलून फेक करतील तोपर्यंत या 2 धावा. तिसरीचा प्रयत्न रनआउट. फलंदाज झालाय बाद. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 48 आणि 49 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे गावदेवी पिसे या संघाने MP स्पोर्ट्स बल्ल्यानी या संघासमोर. 18 चेंडू बनवायच्या धावा 49. चला भाग्यवान प्रेक्षक येत आहेत. 100 रुपयांचं पारितोषिक असेल आयवा झेल साठी. खूप चांगला झेल पकडला. यस इथे मात्र झेल आमच्या प्रेक्षकांनी पकडलाय. पहिल्यांदा आपण नाव सांगा, काय नाव आहे? रवींद्र पूर्वक. आणि इथे कुठे कामाला आहेत का? आणि मॅच पाहण्यासाठी आले होते. आता 100 रुपयाचा कॅश प्राइज मिळालेला आहे. लगेच या पैशांचं आता काय करणार? आहे का खाऊ पिऊ खायची? दारू पिऊ. संध्याकाळची सोय झाली. येस आपण 100 रुपयाचा कॅश प्राइज देतोय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अजूनही झेल टिपा, कारण की अजूनही एक मॅच शिल्लक आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा. चला 49 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 49 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे गावदेवी पिसे या संघाने MP स्पोर्ट्स बल्ल्यानी या संघासमोर. आणि बल्ल्यानी संघाचे रन मशीन सूरज भगत ऑन स्ट्राइक. गोलंदाज आविष्कार सज्ज होतो या पहिल्या षटकामध्ये गावदेवी पिसे या संघाच्या माध्यमातून. 18 चेंडू बनवायच्या धावा 49. पहिला चेंडू यावी सर लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळतायत. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. या अवांतर धावेने श्री गणेश होते. पिसे संघाला शुभेच्छा येत आहेत. आंबिवली गावचे एक टॅलेंटेड खेळाडू यश पाटील. पॅटच्या आतली कडा होती. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज आविष्कार. पहिला चेंडू आला होता वाईट, त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. सूरज भगत स्ट्राइक एंडला आहेत.
रन मशीन या संघाची बायकर मॅन आहे या सीझन मध्ये बाईक जिंकली गोरेगावच्या स्पर्धेमध्ये. आविष्कार राईट मोर द विकेटने फुल टॉस फायदा घेऊ शकला नाहीये. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि सीमा रेषे लगत हा चेंडू फील्ड होतोय. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. गावदेवी पिसे या संघाचं होम ग्राउंड आहे. अगदी हाकेच्या अंतरावरती गाव आहे त्यामुळे संपूर्ण गाव आलाय सामना पाहण्यासाठी. फुल टॉस स्लॉग स्वीप पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. धावसंख्या आहे 7. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे. आविष्कार फक्त 2च खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक खेळाडू लॉंग ऑफला आहे. एक खेळाडू आपण पाहतोय डीप मध्ये मिड विकेटला आहे. बॅटची आतली कडा आणि शॉट फाईन लेगला चेंडू फील्ड होतोय. बचावलेत मी तर म्हणेन सूरज भगत. असं वाटलं की प्लेड ऑन होतील परंतु बचावलेले आहेत. मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 8 धाव धावफलकावरती आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. गोटसई ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि कल्याण ग्रामीण भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष आदरणीय सुयोगजी मगर साहेबांचे ते आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत वासुंद्री गावचे सरपंच आदरणीय रवी जाधव साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रवी मगर साहेबांचं देखील आगमन होत आहे. दादा वेलकम. आपलं देखील स्वागत आहे. आणि वासुंद्री गावचे माजी उपसरपंच आदरणीय पावले साहेबांचे ते आगमन होते. वेलकम स्वागत आहे. धावसंख्या 10. लॉफ करतायत क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न खूप चांगले केले. टाळ्या होत आहेत या फिल्डिंग साठी. जिथे चौकार आला असता तिथे मात्र मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. अप्रतिम फिल्डिंग डीप मध्ये होते. भावेशने आपल्या टीम साठी या 3 धावा वाचवलेल्या आहेत आणि टाळ्यांचा गजर झालाय कारण की चारी बाजूला पिसे संघाचे प्रेक्षक त्यांचे समर्थक इथे उपस्थित आहेत. धावसंख्या 11. ऑन साइडला पाठवलाय मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी अब हमारी. षटकार पहिल्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 17. बनवायच्या धावा 49. 12 चेंडू शिल्लक. 32 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. MP स्पोर्ट्स बल्ल्यानी या संघाला.
12 चेंडू बनवायचे, धाव 32 या मॅच मध्ये. मानव येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. हे षटक फार महत्वाचं असेल, हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल, कारण की जर या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके आले तर वापसी होईल MP स्पोर्ट्स बल्याणी या टीमची. आणि जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल गावदेवी पिसे संघ. आणि पहिल्या चेंडूवरती कार्बन कमाल कॅच पकडली आहे साहिल पाटीलने. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. सिराज बॅक टू द पविलियन. फैजू शेख येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 11 चेंडू शिल्लक आहेत, 32 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये MP स्पोर्ट्स बल्याणी या टीमला. लॉफ करतायत, क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि हा झेल सोडलाय की मॅच सोडलीये. पाहावं लागेल चौकार आहे की षटकार आहे. पंचांचा निर्णय पेंडिंग आहे, फायनली आलेला आहे षटकार. खरं टॉस बॉक्स आहे तिथे मध्ये, त्यामुळे तिकडचा फिल्डर दिसत नाहीये. बघा 2-2 फिल्डर आले, कॉलिंग होऊ शकली नाहीये की यस आय विल टेकन या 3 शब्दांचा वापर झाला नाहीये. नक्कीच दोन्ही फिल्डरला वाटलं की तो पकडेल, याला वाटलं की तो पकडेल आणि हा षटकार आलेला आहे. चला चौकार आहे. चला चेक केलेला आहे, चौकार आहे यासीन. चला 4 धावा मिळतील या चेंडूवरती आणि अजूनही 28 बनवायचे आहेत. 10 चेंडू शिल्लक. जीवनदान मिळत आहे फैजू शेखला. मानव धावसंख्या 21, जिंकण्यासाठी 28 ची गरज. चेंडू शिल्लक 10. सांगोडे गावचे उद्योजक समाजसेवक हरेश्वर पाटील साहेबांचे इथे आगमन होत आहे. ट्रॉफी पुरस्कृत आहे ते या स्पर्धेमध्ये. शॉर्ट टर्म पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. धावसंख्या आपण पाहू शकाल 6 ने पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत. नऊ चेंडू जिंकण्यासाठी 22 ची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत, 22 धाव बनवायचे आहेत. फैजू शेख ऑन स्ट्राइक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. आला ह्या डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये. MP स्पोर्ट्स बल्याणी या टीम वरती प्रत्येक डॉट बॉल खऱ्या अर्थाने जल्लोष करतायत गावदेवी पिसे संघाचे प्रेक्षक, त्यांचे समर्थक.
8 चेंडू 22 ची गरज या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि फाईट करेल वावेघर या टीम समोर. मेगा फायनल मध्ये कोणता संघ जाईल, बल्ल्याने की पिसे? लॉफ करतायत, क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत. क्या बात आहे विनय पाटील. विनय पाटीलने हा चेंडू अडवलेला आहे आणि चला पंच काय चेक करायचं? यस, चेक करूया. व्हॉलेंटियर देखील आहेत. चला आता आमचे स्वयंसेवक आणि पंच आपण डिस्कस करा आणि जो निर्णय असेल तो द्या, कारण की मध्ये बांबू आलेला आहे त्यामुळे दिसत नाहीये. चला पाणी घेऊन जायचं आहे आतमध्ये. चला सेफ आहे. बघा व्हॉलेंटियर आहेत तिथे, बल्ल्यानी संघ व्हॉलेंटियर आहेत तिथे. चला चेंडू शिल्लक 7 धावा बनवायच्या आहेत 21 या मॅच मध्ये. 7 बॉल 21. 5 धाव वाचवलेत आपल्या टीमसाठी. विनय पाटीलने 100% एफर्ट, 100% प्रयत्न केले. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. षटकाराच्या बाहेर जर झेल पकडला तर आयवा झेलसाठी सांगोडे गावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय हरेश्वर पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक असेल आणि आमचे निलेश केने यांच्याकडून 100 रुपये आहेत. टोटल 300 रुपयांचं पारितोषिक असेल आयवा झेलसाठी. 7 चेंडू बनवायच्या धावा 21 या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर त्याला पाठवलाय लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर. बल्ल्यानी गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 34. जिंकण्यासाठी 15 ची गरज. चेंडू शिल्लक 6. सहा चेंडू शिल्लक आहेत. 15 ची गरज या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती येतोय पियुष या अंतिम षटकामध्ये. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. चला सामना स्पीडअप करा, यानंतर अंतिम सामना खेळवायचा आहे. 6 चेंडू 15 ची गरज. फैजू शेख ऑन स्ट्राइक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न.
एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि सूरज भगत स्ट्राइक आपल्याकडे ठेवतोय, कारण की सूरज भगत खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्याच्या बॅट मधून 2 षटकार, 1 चौकार आलाय. 5 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 14 ची गरज. बिग फाईट मॅच, काटेकी टक्कर या 2 संघांमध्ये. अंतिम फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल त्यासाठी हा सामना सुरू आहे. सेमीफायनल नंबर 2 MP स्पोर्ट्स बल्ल्यानी बनाम गावदेवी पिसे या 2 संघांमध्ये. ऑन साइडला खेळतायत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे. एक धाव मिळते चेंडूवरती. धावाची संधी आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन लागतोय. हा मोठा धक्का बल्ल्यानी या संघाला. फलंदाज सूरज भगत बॅक टू द पवेलियन. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल गोडसे गावचे माजी कार्यसम्राट सरपंच आदरणीय सुयोगजी मगर साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य, आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेसाठी. तसेच वासुंदरी गावचे नक्कीच विद्यमान सरपंच आदरणीय रवी जाधव साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य, आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेसाठी. अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आहे. चला पिसे संघ आपण सामना स्पीडअप करायचा आहे. विनयजी पाटील, कारण की यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे. चेंडू शिल्लक 4 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. अजूनही 13, 4 चेंडू 13 ची गरज. फैजू शेख आणि यासीन मोगल. पुढील चेंडू पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. धावबाची संधी, विकेटचं पतन, फलंदाज झाले बाद. आणि जर गावदेवी पिसे संघाने हा सामना जिंकला, दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय विजय दादा पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल गावदेवी पिसे या संघासाठी. 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 3-13चं हे समीकरण कोणाचे वाचतील? 3-13. दादा पाटील क्रिकेटचे खूप मोठे चाहते, ज्यांनी क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिले या स्पर्धेसाठी. दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि खऱ्या अर्थाने काही कारणास्तव ते इथे उपस्थित राहू शकले नाहीयेत, परंतु ते देखील युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचे देखील स्वागत आहे. 3 चेंडू 13 ची गरज. यासीन मोगल ऑन स्ट्राइक. लॉब करतायत, पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना बल्ल्यानीचा बायकर मॅन यासीन मोगलने ठोकलाय षटकार. दोन चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी कंपल्सरी 7 धावा बनवायच्या आहेत. यासीन मोगलने हा षटकार लगावलाय आणि विजयाच्या आशा पल्लवित केल्यात बल्ल्यानी या टीमच्या. 2 चेंडू 7 बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. कंपल्सरी चेसिंग. ऑन साइडला खेळलाय. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालवलेला आहे. फेकी नक्कीच दुसऱ्या एंडला झाली आणि त्यामुळेच 1+ रनआउट. फलंदाज झाले बाद. 1 चेंडू शिल्लक. 6 धावांची गरज. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. गावदेवी पिसे विपक्ष आपण पाहतोय MP स्पोर्ट्स बल्ल्यानी.
थँक्यू सो मच. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल दानशूर व्यक्तिमत्व आसिफजी पावले साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील खूप मोठं योगदान आहे, खूप मोठं आर्थिक सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील मनापासून आभार. एक चेंडू शिल्लक आहे, 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. प्रेक्षकांचा पैसा वसूल हा सामना आपण पाहतोय. प्रेक्षक आणि प्रेक्षक चारी बाजूला आपण पाहतोय. प्रेक्षकांची अलोट गर्दी या सामन्याचा आनंद घेते. एक चेंडू जिंकण्यासाठी 6 बनवायचे आहेत. थँक्यू सो मच. सामना कोण जिंकेल, बल्ल्यानी की पिसे? टाळ्या होऊन जाऊ द्या. परफेक्ट यॉर्कर आणि क्लीन बॉल. फलंदाज झालेत बाद आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे गावदेवी पिसे या संघाने. पिसे संघाचं हार्दिक अभिनंदन आणि संघ दाखल होतोय अंतिम फेरीमध्ये. गावदेवी पिसे विपक्ष वावेघर हा अंतिम सामना.